नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वागाळा परिसरातील जिजाई इंग्लिश स्कूल या शाळेचे 12वे वार्षिक स्नेहसंमेलन 3 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडले. या स्नेहसंमेलनाला माननीय अजित पाटील कवेकर उपाध्यक्ष JSPM ग्रुप लातूर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून डॉक्टर वैशाली व्ही शिंदे पुणे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट अनंतराव जगतकर, कल्याणराव पाटील, ॲडव्होकेट अशोक कवडे, ॲडव्होकेट सुभाष डोंगरे, वागाळा गावचे सरपंच संतोष भगत, शाळेचे अध्यक्ष रमेश आबा कदम, शाळेचे सचिव सुरेश कदम, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल मोरे, रुपाली काकडे यांची उपस्थिती होती. या शाळेचे सचिव सुरेश कदम यांनी शाळेचे प्रास्ताविक, शाळेचा अहवाल, शाळेचे पुढील नियोजन याचा उल्लेख करत अधिक माहिती देत प्रास्ताविक केले. चान्स टू शो देअर हिडन टॅलेंट, ॲक्ट इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. ॲन्युअल डे हॅज इट्स इम्पॉर्टन्स. ॲन्युअल डे इन्क्रीज द लेवल ऑफ कॉन्फिडन्स इन द स्टुडंट्स. आज जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूल या शाळेचा 12वा ॲन्युअल डे संपन्न झालेला आहे. आजचा दिवस हा मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्यामध्ये जे काही हिडन टॅलेंट्स वगैरे आहे, त्यांचे आर्ट्स, त्यांचा डान्स, त्यांचे सर्व काही ॲक्ट वगैरे आपण या कार्यक्रमाच्या निमित्त सगळ्यांच्या समोर त्यांच्या कलागुणांना एक वाव भेटण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. या शाळेचं एक वैशिष्ट्य एक सांगावंसं वाटतं की आपण ही जी शाळा जी चालू केलेली आहे 2010मध्ये, तर या शाळेचं आपण पाहत असाल की एक चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, एक चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. या संस्थेमधून खूप काही मुले, आता जी पहिली बॅच आहे, खूप जणे इंजिनिअरिंग फील्डला असतील, मेडिकल फील्डला असतील, वेगवेगळ्या फील्डला या संस्थेतून मुले जे आहेत बाहेर शिक्षण घेत आहेत. या संस्थेतून खूप असे गुणवत्ताधारक विद्यार्थी आपण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आपण या शाळेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील लोककला, गोंधळ, लावणी, कव्वाली, लोकगीते, बॉलिवूड गीते याच्यावरती नृत्य सादर करून दाखवली. तसेच गायन, गिटार, पियानो तसेच उत्कृष्ट नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी शिक्षिका यांनीही आनंद व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे. आज हमने 12th एनुअल डे सेलिब्रेशन स्कूल में प्रोग्राम था, तो हमारे स्कूल के जो बच्चे हैं उनके जो कलाएं हैं उनके अंदर वो यहाँ पे हमने दिखाया है और हमने इंडिविजुअली उनको सिखाया है. और हम ये चाहते हैं कि वो हर एक जो स्टूडेंट है यहाँ पे हमारे स्कूल में, वो स्टेज फियर जो है उनका दूर हो जाए और वो दिल खोल के अपनी बात यहाँ पे रखे, उनका परफॉर्मेंस यहाँ पे दिखाए. उनको जो भी उनको इंटरेस्ट है, जो खेल होने दीजिए या अदर एक्टिविटीज़ रहने दीजिए या कंपटीशन रहने दीजिए, उनके जो इंटरेस्ट है वहाँ पे वो दिखा सकते हैं स्टूडेंट्स. इसलिए हम लोग अलग अलग यहाँ पे कॉम्पिटिशन्स, डांस परफॉर्मेंस, एक्ट, ड्रामा, ये सब हम यहाँ पे लेते हैं. क्योंकि हम चाहते हैं कि बच्चे अच्छे से अच्छे आगे चल के वो अपनी ज़िंदगी में कुछ अच्छे से कर पाए या अच्छे एक नागरिक बन सके. इसलिए हम ये स्कूल में ये सब जो गैदरिंग है हम यहाँ पे लेते हैं. यावेळी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सुभाष डोंगरे, ॲडव्होकेट अशोक कवडे, कल्याणराव पाटील, संतोष भगत यांनी त्यांची भाषणे करून मुलांना व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे जे उपजत गुण आहेत त्या उपजत गुणांना या स्टेजवरनं एक प्रकारची मान्यता भेटते. आणि हे स्टेज फक्त शाळेत आणि कॉलेज उपलब्ध होतं. यासाठी वर्षभर या शाळेनं जे विद्यार्थ्यांना स्कोप दिलेला असतो विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्या कार्यक्रमाचं एक सांगता या वार्षिक स्नेहसंमेलनातून होते. आजच्या युगामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे जे नातं आहे, या नात्यामधला एक गोडवा वृद्धिंगत व्हावा
त्यानिमित्त त्यांच्यातनं एक एकत्रपणा यावा या उद्देशानं या कार्यक्रमाचे म्हणजे वर्षा जे सध्याची जनरेशन आहे त्यामधनं या वार्षिक स्नेहसंमेलनाची कन्सेप्ट जी आहे ती चेंज होत चाललेली आहे की पालकांनी कोणतीही शाळा असू द्या त्या ठिकाणी शाळेमध्ये जे शिक्षक आहे स्टाफ आहे जे शिकविणार आहेत त्यांची तळमळ काय ही महत्त्वाची आहे. शाळा महत्त्वाची नाही. त्याच्यामुळे मी 12 वर्ष झाले शाळेत आबाले लहानपण म्हणजे जशी शाळा सुरू झाली तसे मी या शाळेला पाहतोय. कारण की शाळा पहिले 2-4 वर्ष तर आमच्या घरीच होती. त्याच्यानंतर ती आबाने बिल्डिंग बांधून इकडे आणलेली आहे. आबाचे कष्ट भरपूर आहेत म्हणून ही शाळा जी नाव रूपाला आलेली आहे. सर्व पाहुण्यांच्या हस्ते वर्गानुसार जे पहिला नंबर आलेली मुलं आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शाळेकडून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पण त्यांचे नंबर आले आहेत. त्यांचाही सत्कार करण्यात आला. मी या कार्यक्रमाच्या संदर्भात फक्त एकच गोष्ट सांगेन. सनशाईन ॲट डे टाईम, मूनशाईन ॲट नाईट टाईम, बट दिस फंक्शन इज शाईन इन माय हार्ट ऑल द टाईम. शिक्षणसुद्धा चांगल्या प्रतीचं आहे एवढ्या गर्दीहून मला समजतं आहे. त्यांच्या मुलांना देखील व्यवस्थित ट्रीट केलेलं आहे आणि पुढं अशीच यांची भरभराट हो हे मी शुभेच्छा देतो. यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर वैशाली व्ही शिंदे यांनी या संस्थेचा होत असलेले कार्य व या संस्थेमुळे होत असलेले आजूबाजूच्या मुलांना शिक्षणामध्ये कसा त्यांचा फायदा होत आहे याचे महत्त्व समजून दिले. शाळेमध्ये शिकवून त्यांना काही उपयोग नाही आहे. सध्या आजकाल अवेअरनेस पण गोष्टी आहेत बऱ्याचशा परत त्यांचे मानसिकरित्या पण आपल्याला काळजी करायची असते, शारीरिकरित्या काळजी करायची आहे. फरक शिक्षणाचाच नाही आहे, त्यांची बौद्धिक पात्रता कशी वाढेल, त्यांची शारीरिक पात्रता कशी वाढेल. मग त्यांना फिजिकल एज्युकेशन देणे, परत मानसिक एज्युकेशन देणे. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन काही उपयोगाचं नाही आहे. तसं विचार करता पुस्तकाचा आणि प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये बराचसा फरक आहे. तुम्ही किती रँकर जरी असलात, तुम्ही समाजात कसे वागता, तुम्ही समाजामध्ये तुमच्याकडून तुम्ही काय देता, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये आपण आता एक प्रोजेक्ट पाहिला मी जस्ट, त्यांनी जे अवेअरनेस केला देस ग्लोबल वॉर्मिंगवर, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला कशी हजार्डस आहे हे पोरांना या वयात शिकवलं तर ॲटलिस्ट आपण ज्या होणाऱ्या म्हणजे भविष्यात होणाऱ्या ज्या काही साईड इफेक्ट्स किंवा जे काही आहे ते आपण आताच प्रिव्हेंट करू शकतो. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणामध्ये अजित पाटील कव्हेकर यांनी विद्यार्थ्यांनी कलागुण संपन्न व्हावे व शिक्षणाशी मैत्री करावी, शाळेने तसेच मुलांच्या आईवडिलांनी मुलांबरोबर कसे राहावे हे त्यांच्या भाषणामध्ये नमूद केले. तसेच त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व शाळेचे कौतुक हे केले. रमेश कदम साहेब या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मला आत्ताच मान्यवरांनी सांगितलं की रमेश कदम साहेबांनी पूर्वी मिस्त्रीचं काम केलेलं आहे. आणि मग प्रश्न पडला की अशा एका कार्यकर्त्याला शाळा काढावी असं का वाटलं. मी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं. ते म्हणाले की मला सातत्यानं माझ्या भागातल्या सामाजिक दृष्टिकोनातून एक चांगला विकास करण्याची इच्छा होती आणि म्हणून मला एक चांगली शाळा या ठिकाणी उभा करायची होती असं ते म्हणाले. आणि म्हणून एक खूप चांगलं प्रांजल असं एक उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी ह्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला सेवा देण्याचं ते काम करतायत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढं सेवाभावी काम आपण या ठिकाणी या परिसरामध्ये चालवत आहेत, त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी त्यांचं पूर्ण परिवार, सुरेश कदम सर असतील, त्यांच्या प्रिन्सिपल मॅडम असतील, सर्वजण प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी काम करतायत. बघा हे शाळेचा परिसर खूप छान वाटतोय, प्रशस्त वाटतो, सुंदर वाटतो. एक वेलकमिंग ॲटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि एक प्रसन्नता आणि सकारात्मक असं ऊर्जा देणारा या ठिकाणी परिसर आहे. मला खात्री वाटते की आपले मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडतील, ते घडवण्याचा प्रयत्न करतील अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा आदरणीय कदम सरांचं आणि प्रिन्सिपल मॅडमचं, कदम परिवाराचं, सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुप्रिया आवताडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशांत सर, प्रतिमा गुरसुळकर मॅडम, स्नेहसंमेलनाच्या प्रमुख रुबिना शेख, विद्या समुद्रे, जयश्री गायकवाड, अमरजा नरारे, रीना गायकवाड, अंजली लोमटे, दाहिगुडी मॅडम तसेच कृष्णा सर, कोरिओग्राफर प्रेम सर यांनी अथक परिश्रम घेतले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.